मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रात आपल्या अभिनयाची आणि दिग्दर्शनाची छाप उमटवणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजेच श्री अरुण नलावडे सर. सन 1980 पासून त्यांनी मराठी रंगभूमीवर एक उत्तम अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या अभिनयातील सहजता, भावनांची अचूक अभिव्यक्ती आणि प्रेक्षकांशी जोडणारी शैली यामुळे त्यांनी अनेकांची मने जिंकली. त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे सन 2004 साली त्यांनी निर्मिती केलेला मराठी चित्रपट श्वास. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारांतर्गत गोल्डन लोटस म्हणजेच सुवर्ण कमळ हा सर्वोच्च सन्मान मिळाला. विशेष म्हणजे श्वास हा चित्रपट 77व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताची अधिकृत एंट्री ठरला आणि हा मान मिळवणारा तो पहिलाच प्रादेशिक चित्रपट होता. या चित्रपटात श्री अरुण नलावडे सर यांनी प्रमुख भूमिका स्वीकारली आणि त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. रंगभूमीवरील त्यांच्या कामगिरीसाठी त्यांनी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत 6 रौप्य पदकावली आहेत. याशिवाय नाट्य दर्पण, अखिल भारतीय नाट्य परिषद, झी पुरस्कार, माता सन्मान स्क्रीन अवॉर्ड्स तसेच राज्य सरकारकडून व्ही शांताराम पुरस्कार अशा अनेक प्रतिष्ठित सन्मानांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी आपली वेगळी छाप उमटवली. बाई माऊस या चित्रपटासाठी त्यांना स्क्रीन अवॉर्ड मिळालं. त्याचबरोबर श्री सिद्धिविनायक महिमा, वारसा, तात्वा यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. तसेच हाक या चित्रपटाची निर्मितीही त्यांनी केली आहे. मराठी मालिकांमध्येही त्यांचा ठसा उमटवलेला दिसतो. आभाळमाया, वादळवाट, कार्यदुरावा या मालिकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. अलीकडील माझ्या नवऱ्याची बायको, मन उडू उडू झालं, प्रतिशोध या मालिकांमधून त्यांनी पुन्हा एकदा आपली अभिनय क्षमता सिद्ध केली. डिजिटल माध्यमातही त्यांनी यशस्वी पाऊल टाकले असून लाखो में एक आणि 100 या वेब सिरीजमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांनी पसंत केल्या आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपली उपस्थिती नोंदवली आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या सिम्बा या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेमुळे हिंदी प्रेक्षकांमध्येही ते सुपरिचित झाले. सन 2016 ते सन 2019 या काळात त्यांनी स्टेज परफॉर्मिंग आर्ट्स सेन्सॉर बोर्डचे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली. अशा या बहुआयामी, समर्पित आणि प्रतिभावान कलाकाराला सर्वोच्च मानाचा मुजरा. आजच्या कार्यक्रमास आपण आम्हास प्रमुख अतिथी म्हणून लाभलात यांचे आम्हास अतिशय आनंद होत आहे. या गुणी कलावंताची अशीच उत्तरोत्तर प्रगती हो हीच देवाजवळ प्रार्थना. पुढील उत्तुंग वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.